योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगरच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज व भोपळबुवा महाराजांच्या यात्रेचं बिगुल वाजले। विकास कामांसाठी निधी व नियोजनावर शिक्कामोर्तब। राजगुरुनगर पुणे खेड तालुक्याचं मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरुनगर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज आणि भोपळबुवा महाराज देवस्थानच्या यात्रेनिमित्त आयोजित बैठकीत यात्रेचं नियोजन आणि शहराच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। गुरुवार दिनांक 19 रोजी मारुती मंदिर येथे ही बैठक संपन्न झाली। पंचांग वाचन आणि शुभ संकेत। बैठकीची सुरुवात चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पंचांग वाचनानं झाली। नवीन मराठी वर्षात पाऊस, पाणी, शेतीची स्थिती आणि आरोग्यदायी वातावरणाबाबत पंचांगानुसार माहिती देण्यात आली। ग्रामस्थांच्या सुख समृद्धीसाठी हे वर्ष उत्तम राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। मंदिरांचा कायापालट आणि विकास निधी। माजी सरपंच शांताराम बापू कुमटकर यांनी मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। तसेच यात्रा कमिटीचा अध्यक्ष हिरामण अण्णा सातकर पाटील यांनी स्पष्ट केले की सिद्धेश्वर मंदिरासह राजगुरुनगर मधील सर्व प्रमुख मंदिरांचा विकास करण्यात येणार आहे। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंगेश दादा गुंडाळ व उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांनी मोठी घोषणा केली। राज्याचे मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शहरासाठी 200 कोटी रुपयांचा विकास निधी प्रस्तावित असून त्याद्वारे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले। यात्रेचे स्वरूप आणि मुख्य आकर्षण। चैत्र अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर भोपळबुवा महाराजांची यात्रा संपन्न होणार आहे। या यात्रेचं मुख्य आकर्षण खालीलप्रमाणे असेल। बैलगाडा शर्यत। घाटावर भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात येणार असून नरेंद्र भाऊ थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली याचं नियोजन केले जाईल। कुस्त्यांचा आखाडा। परंपरेप्रमाणे मल्लांच्या कुस्त्यांचं जंगी मैदान भरवले जाईल। सांस्कृतिक कार्यक्रम। गढी मैदानावर देवस्थान ट्रस्ट आणि नगर परिषदेच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल। महत्त्वाचा निर्णय आणि सत्कार। कर माफीची मागणी। राजगुरुनगरमधील मंदिरांवरील कर माफ करावा अशी विनंती नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नगरसेवकांना करण्यात आली। जमा खर्च सादर। हिरामण अण्णा सातकर यांनी सन 2024-25 या वर्षाचा यात्रेचा जमा खर्च बैठकीत मांडला। नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार। नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। सर्वपक्षीय सहभागातून यात्रा संपन्न होणार। ही यात्रा यशस्वी करण्यासाठी खेड तालुक्याचे आमदार, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी महासंघ, बैलगाडा मालक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र येणार आहेत। सर्वांच्या सहकार्यातून ही यात्रा धार्मिक आणि उत्साही वातावरणात साजरी करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला। शेवटी यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले। सगळी बाजूची परिसर विकास या ठिकाणी स्वच्छ करून तो काम करण्याचं सगळं नियोजन ही मंडळी या ठिकाणी करतात। तालुक्यामध्ये 105 बैलगाडा यात्रा भरतात आणि त्याच्या माध्यमातून या मंडळींच्याकडे काही कमी जास्त असलं तर ती सर्व मंडळी त्या ठिकाणी नियोजन असेल, काही मार्गदर्शन असेल ते घेण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होत असतो। त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन। कोयडे गावाची यात्रा यावर्षी झाली आणि त्यामध्ये ग्रामस्थांमध्ये राजकीय काही वैमनस्य असल्यामुळं त्या गाड्या यात्रेमध्ये काही गोंधळ झाला। तो गोंधळ पोलीस स्टेशनकडे निघाला होता, परंतु या मंडळींनी त्यांना तिकडे न जाऊन देता त्या दोघांनाही समोर बोलवलं
त्यांच्या असणाऱ्या हितचिंतकांना बोलवलं आणि त्या हितचिंतकांच्या समोर त्या ठिकाणी बैलगाडा कायमस्वरूपी चालावा, आपली यात्रा गावची कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने चालावी, ते मतभेद बाजूला ठेवून ते मिटवण्याचं काम, चांगलं काम जर ह्या मंडळींनी केलं असेल तर त्यांच्या टाळ्याच्या गजरात खरं तर आपण